पेन्शन योजनेचा मुद्दा विधान परिषदेत. शालेय शिक्षण मंत्री काय म्हणाले? राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2005 रोजीच्या GR-द्वारे 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यापूर्वी सेवेत नियुक्त झालेल्यांना DCPS ही पेन्शन योजना लागू केली आहे. त्याला निवृत्त झालेल्या, निवृत्तीजवळ आलेल्या तसेच अनेक वर्ष सेवा बाकी असलेल्या जवळपास 1500 शिक्षकांनी 1 दशकापूर्वी न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्यात आलेला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी 24 मार्च विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की केंद्र शासन आणि राज्य शासनाने DCPS व NPS यासारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भात शिक्षकांना आपल्या खात्यांची नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप खाते उघडले नसेल त्यांनी लवकरात लवकर खाते उघडावे, अशा सूचना भुसे यांनी यावेळी केल्या. दादा भुसे म्हणाले, जुनी निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात अनेक तज्ज्ञांनी उच्च न्यायालयासमोर आपले मुद्दे मांडले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 30 एप्रिल 2019 आणि 26 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित निर्णय दिले होते. त्यानुसार 10 मे 2019 रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. सध्या हा विषय विधी व न्याय तसेच वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र दोन्ही विभागांनी यावर भूमिका घेतली आहे की सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना राज्य सरकारने कोणताही स्वतंत्र निर्णय घेऊ नये, अशी माहिती दादा भुसे यांनी सभागृहात दिली. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.